नमस्कार, एव्हरीथिंग मॅजिकमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपला 28 दिवस चॅलेंजमध्ये दिवस 15वा याची आपण प्रॅक्टिस करूया. तर आजचा टॉपिक आहे की मॅजिकली हील युअर रिलेशनशिप, जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध. तर ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जे आपले 140 वाक्य आहेत, ज्या गोष्टी आहेत त्या वाचायच्या आहेत. परत ॲडिशनली 10 वाक्य तुम्हाला लिहून काढायचे आहेत की अशा काय गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपण त्याचे आभार व्यक्त केले पाहिजे. तर असे टोटल 150 वाक्य होतील. त्याच्यानंतर आपली जी मॅजिकल रॉकची जी प्रॅक्टिस आहे, आपण थँक्यू जी रात्री झोपताना बोलतो ती करायची. प्लस सकाळी उठल्यावर जे आपण अफर्मेशन्स करतो उठल्या ते करायचे. थँक्यू बोलत आंघोळ करेपर्यंत, किंवा पूर्ण दिवसभर केला तरी चालेल. आणि मग आता काय करायचं की अशी एखादी व्यक्ती आपल्याला निवडायची आहे की ज्याच्यासोबत आपल्याला आपले नातेसंबंध सुधारायचे आहेत. तर कधी कधी काय होतं की परिस्थितीनुसार माणूस थोडा वेगळा वागतो, किंवा काहीतरी कारण असतात की एखादा तिसरा व्यक्ती आपल्यामध्ये भांडणं लावतो आणि आपल्याला मग त्या गोष्टी माहिती नसतात आणि मग आपण त्याच्याबद्दल उगाच द्वेष करत राहतो आणि त्यामुळे आपले नातेसंबंध खराब होतात आणि त्यामुळे आपण स्वतःलाच त्रास करून घेत असतो आहे ना. कारण की त्या व्यक्तीबद्दल आपण सतत विचार करतो आणि त्यामुळे खूप सारे आजार पण उत्पन्न होतात. तर आपल्याला काय करायचं की अशी कुठली व्यक्ती आहे की आणि ही गोष्ट तुम्ही भरपूर लोकांसाठी पण करू शकता. पण आता सर्वात म्हणजे इमिजिएट कोणासोबत तुम्हाला नातेसंबंध सुधारायचे, तर मग त्या व्यक्तीचं नाव लिहून तुम्ही त्या व्यक्तीबद्दल कुठल्या अशा 10 गोष्टी आहेत त्या गोष्टी लिहून काढायच्या आहेत है ना. की जसं एक्झाम्पल की तुमचा बॉस आहे, बॉसने अशा बॉसमध्ये कुठल्या 10 क्वालिटी आहेत की ज्या तुम्हाला आवडतात आणि त्यामुळे तुम्ही त्याचे आभार व्यक्त केले पाहिजेत. तर मग अशा 10 गोष्टी लिहून काढा आणि मग तुम्ही एका ठिकाणी शांत बसा आणि मग त्या गोष्टी वाचा आणि त्याचा आभार व्यक्त करू शकता. तर मग ह्यामुळे काय होईल की तुमच्या नातेसंबंधामधले ज्यावेळी तुम्ही त्या गोष्टी लिहून काढाल ना, तेव्हाच तुम्हाला फील होईल की हा यार, म्हणजे ही व्यक्ती म्हणजे खरंच चांगली आहे. आपण उगाच हिच्याबद्दल द्वेष करत होतो किंवा काहीतरी गैरसमज होतात, त्यामुळे मग असे विचार आपल्या मनात येतात है ना. तर लिहून काढा आणि हळूहळू तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल त्याच्यामध्ये की, आणि तुमच्या मनातला जो द्वेष आहे तो पण निघून जाईल आणि तुम्ही एक स्वतःला हलकं फील कराल, एकदम हलकं रिलॅक्स फील कराल आणि तुम्ही शांत व्हाल. मग कारण की सर्वात मन हलकं करणं म्हणजे काय असतं की लिहून काढण्या सगळ्या गोष्टी. जेव्हा आपण लिहून काढतो ना, तर 90% आपण आपला माइंड रिकामं करतो. तर हे खूप चांगली प्रॅक्टिस आहे ही, आणि बाकीच्या गोष्टींसाठी पण तुम्ही करू शकता. तर नक्की करा ही प्रॅक्टिस आणि एक पुढच्या जीवनाच्या वाटचालीत तुम्ही तुमचं पदार्पण करा. खूप आयुष्य सुंदर आहे, ते जगा आणि आनंदात जगा. थँक्यू सो मच.